तुला घाल की अर्जंट आहे म्हटलं तू घाल तुला जरूर आहे मोठा आहे नाग आहे कुठं आहे थांबा थांबा बघा हो हो काय काळजी करू कुठं पलीकडल्या बात माग शिपूट आहे तिकडे हा नाग तर नमस्कार मित्रांनो बघा सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोचलेलो आहे रेणावे गावामध्ये. तर बघा की आज आपण रेणावे गावामध्ये आल्यानंतर बघा एका बळताच्या पाठीमागं तर आता आपण बाहेर घेण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. हे हलतंय काय ती काढू आपण पण ह्याच्या मागे बोलू काय इकडे गेलं नाही पाहिजे आहे की मी आहे की टेन्शन घेऊ नका. नेत मागे या नेत या इकडे सर्व इकडे आता काय नाही आता तू धरल्या लागला तू काय करत तर बघा मित्रांनो की राहत्या घरामध्ये आपण इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा अतिशय विषय सर्प पकडलेला आहे. बघा मित्रांनो सरासरी बघा 6 फुटापर्यंत वाढणार हा विषय सर्प आहे. आणि याच्या पाण्याच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर बघा कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील. तर पाण्याच्या पाठीमागं मोडी लिपीतला 10चा अंक असतो. आणि कसं आहे की या मोडी लिपीतल्या 10च्या अंकामुळे त्याला प्रॅक्टिकल म्हणजे चष्म्यासारखं 2 गोल दिसत आहेत म्हणून याला प्रॅक्टिकल कोबरा असं म्हणतात. तर शांत राहा 2 मिनिटं. तर बघा मित्रांनो की कोबरा प्रजातीचा साप आहे आणि याचे 5 प्रकार आपल्या भारतामध्ये आढळून येतात. बघा अंदमान कोबरा, केप कोबरा, किंग कोबरा, मोनोकल कोबरा आणि हा स्पॅक्टिकल कोबरा. त्यापैकी बघा मोनोकल कोबरा आणि किंग कोबरा हे 2 जे साप आहेत ते 2 मीटर पर्यंत विष फेकू शकतात. लक्षात घ्या हा साप विष फेकू शकत नाही. बघू शकताय याचं शास्त्रीय नाव नाजा नाजा असं आहे. ज्या वेळेला हा साप माणसाच्या संपर्कात येतो त्यावेळेला तो पाना दाखवून फुसकारून पूर्व चेतावणी देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही बघू शकताय तो हलत्या वस्तूकडे फाना दाखवतोय. बघा मित्रांनो की कसं असतं की सापांना कान नसतात. लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय होतं की जी वस्तू हलत्या त्या वस्तूकडे बघून शत्रू समजून तो पहिल्यांदा फुसकारून फणा वगैरे दाखवून पूर्व चेतावणी देत असतो. त्यामुळे लक्षात घ्या साप कधीही पुंगीवर डुलत नसतो. चुकीचा गैरसमज कोणीही करून घेऊ नका. एखादी बरणी असेल तर द्या त्याला आपण बरणीमध्ये पॅक करून घेणार आहे. मित्रांनो घाबरून जाऊ नका कारण विषय साप स्वतःहून कधी नसतात. लक्षात घ्या कारण त्यांचं जे विष काढा ही पोच चालते त्यांचं जे विष असतं ते त्यांच्यासाठी खूप अनमोल असतं. त्यामुळं विषारी साप सुद्धा त्याचं विष जपूनच वापरत असतं. लक्षात घ्या. त्यामुळं असं समजायचं नाही की विषारी साप घरात आलाय तो आपल्याला चावायसाठी आलाय असं काय नसतं. लक्षात घ्या. बघू शकताय तो कशा प्रकारे दिसतोय. बाकी गरमीमुळं त्यांना पाण्याची खूप आवश्यकता असते आणि पाण्याच्या शोधामध्ये शिकारीच्या शोधामध्ये ते आपल्या घरामध्ये येऊन बसू शकतात. बाकी मित्रांनो अजिबात घाबरून जाऊ नका कारण जरी साप विषारी असला तर तो स्वतःहून घरी चावत नसतो. त्यामुळे घाबरायचं नसतं. बघू शकता तो आपल्या हाताकडे बघून बघतोय. आता तिकडे हालचाल जाणवली की त्या साईडला बघतोय असं असतं. तर बघा मित्रांनो साप पकडणे एक कला असते आणि त्यानुसार आपण सापांना पकडत असतो. बघा मित्रांनो जर तुम्हाला प्रशिक्षण वगैरे नसेल किंवा सापांची माहिती नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण जर साप चावला तर जीवाला धोका होऊ शकतो जास्त असते. त्यामुळे अजिबात सापांच्या जवळ वगैरे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. अगदी आपण सुरक्षित त्याला पकडलेलं आहे.
थोड्याच वेळात त्याला निसर्ग सोडून देणार आहे. तर बघा रणजित यादव यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी या सापाला वाचवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. घरमालकाचं नाव काय? सौरभ. सौरभ यादव यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. बघा त्यांच्या घरामध्ये साप हा निघलेला होता, आपण त्याला पकडलेला आहे. चला. तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नागजाती साप अशा पद्धतीनं निसर्गाच्या आदिवासामध्ये जातोय. मी पाहू शकतो या ठिकाणी. तर त्याला सोडतोय आपण. खूपच चपळतेने तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे.